सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील 9वे प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती म्हणजे कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक येणारे संकट होय. ही जी आपत्ती आहे याचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. देयर आर टू टाइप्स ऑफ डिझास्टर्स. नंबर 1 नॅचरल डिझास्टर्स अँड नंबर 2 मॅनमेड डिझास्टर्स. आता या प्रकरणामध्ये आपण ज्या आपत्तींची माहिती जाणून घेणार आहोत त्यातील पहिली आपत्ती आहे भूकंप किंवा अर्थक्वेक. भूकंप म्हणजेच भूकवचामध्ये अचानक कंपन होणे किंवा भूकवच अचानक हादरणे होय. सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ ऑर ग्राउंड इज कॉल्ड अर्थक्वेक. पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रदेशात सातत्याने भूकंप चालू असतात आणि याची नोंदणी जर विचारात घेतली तर पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. एव्हरी इयर नियरली 12,400 अप टू 14,000 earthquakes occur on the earth. आपण लांबी, तापमान ज्याप्रमाणे मोजतो त्याप्रमाणे भूकंपाची देखील नोंद आपल्याला घेता येते आणि भूकंपाची नोंद घेणारं जे यंत्र आहे त्याला म्हटलं जातं सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर. The machine or instrument which records the earthquake is seismograph or seismometer. आणि भूकंपाची तीव्रता देखील मोजता येते. ते किती कमी तीव्रतेचे आहेत किंवा किती जास्त तीव्रतेचे आहेत आणि ते मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे रिश्टर स्केल. इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड इन युनिट रिश्टर स्केल. भूकंपाचे बरेच सगळे दुष्परिणाम आहेत किंवा त्याचे काही परिणाम आपल्या जीवनावरती होतात, भौतिक गोष्टींवरती आणि जीवितावरती देखील. मग हे दुष्परिणाम टाळले जावेत, जीवित वित्तहानी टाळली जावी यासाठी भूकंपरोधक बांधकामांना प्राधान्य दिलं जावं यासाठी शासनाने भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. त्यातला पहिला कोड आहे इमारत बांधकामाशी निगडीत आणि तो आहे इमारत बांधकाम कोड IS 456, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोड IS 456 कोड, अँड दॅट इज मेड फॉर कन्स्ट्रक्टिंग टॉल बिल्डिंग्स. भूकंपामध्ये बांधकामांचे नुकसान होऊ नये म्हणून भूकंपरोधक बांधकामासाठी देखील कोड तयार करण्यात आलेले आहे. त्यातला पहिला प्रकार आहे भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड आणि त्यासाठीचा कोड आहे भूकंपरोधक बांधकाम कोड IS 1893 आणि दुसरा कोड आहे भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचनाच्या तानीय विस्तारासाठीचा आणि त्या कोडचं नाव आणि क्रमांक आहे भूकंपरोधक बांधकामासाठीचा कोड IS 13,920. या कोडचा वापर करून नवीन बांधकामं केली जावीत असं शासनाने सांगितलेलं आहे. त्यातून जीवित आणि वित्तहानी टाळता येऊ शकते. जगभरात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप चालू असतात आणि मग या भूकंपाची पूर्वसूचना मिळावी म्हणून त्यासाठी संशोधन केलं गेलं आणि त्यासाठी विविध आधुनिक साधनं तयार केलेली आहेत. त्या साधनांची नावे आहेत लेसर रेंजिंग, नंबर 2 व्हेरी लॉंग बेसलाईन, नंबर 3 गायगर काउंटर, नंबर 4 क्रीप मीटर, नंबर 5 स्ट्रेन मीटर, नंबर 6 टाइड गेज आणि नंबर 7 व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज. ही साधने वापरून भूकंपाची पूर्वसूचना मिळवणे सहज शक्य होते. भूकंप ही मानवनिर्मित आपत्ती, तिच्याबद्दल आपण विचार केला. आता आपण जाणून घेणार आहोत दुसरी आपत्ती. त्या आपत्तीचं नाव आहे आग किंवा फायर. ही आपत्ती मानवनिर्मित असू शकते किंवा नैसर्गिक देखील असू शकते.
मग या आगीचे जे प्रकार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत। त्यातला पहिला प्रकार आहे अवर्गीय आग किंवा क्लास ए फायर। घनरूप पदार्थ उदाहरणार्थ लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादींमध्ये जी आग लागते त्याला ए प्रकारची किंवा अवर्गीय आग असे म्हटले जाते। सॉलिड सबस्टन्सेसमध्ये जी आग लागते त्याला अवर्गीय किंवा क्लास ए टाईप आग असे म्हणतात। क्रमांक 2 ब वर्गीय आग किंवा क्लास बी फायर। द्रवरूप पदार्थ जसे पेट्रोल, तेल, वार्निश, स्वयंपाकाची तेले, रंग, द्रावके इत्यादींना जी आग लागते त्याला ब वर्गीय आग असे म्हणतात आणि ही आग विझवण्यासाठी शक्यतो ज्याच्यामध्ये फेस निर्माण होतो असं फेस निर्माण करणारी अग्निशामके वापरतात। क्लास बी फायर is caused due to liquid substances such as petrol, oil, varnish, cooking or vegetable oils, colors and solvents. नंबर 3 क वर्गीय आग किंवा क्लास सी फायर। वायुरूप ज्वलनशील पदार्थ जसे ॲसिटिलीन, घरगुती गॅस, LPG गॅस यांच्यामध्ये जी आग लागते त्याला क वर्गीय आग म्हणतात। Explosive gaseous substances such as acetylene, LPG, CNG, they catch fires. That fire is included in class C type of fire. आगीचा चौथा प्रकार आहे ड वर्गीय आग म्हणजेच रासायनिक पदार्थांना लागणारी आग आणि यामध्ये ते रासायनिक पदार्थ ज्वलनशील असतात आणि त्यामुळे मोठा भडका उडू शकतो। Class D type of fire is caused in chemical substances. There is explosion of chemical substances. उदाहरणार्थ पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारखे धातू सामान्य तापमानाला पाण्याबरोबर अभिक्रिया करतात आणि त्या ठिकाणी आगीचा भडका उडू शकतो। अशा पद्धतीने जर आग लागली असेल तर ती या ड वर्गीय आगीमध्ये समाविष्ट होते। त्याचबरोबर काही धातू जसे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक यांची काही परिस्थितीमध्ये उच्च तापमानावरती पाण्याबरोबर अभिक्रिया घडवून आणावी लागते आणि अशा वेळेला भडका उडून आग लागण्याचा संभव असतो आणि त्याचाही समावेश ड वर्गीय आग मध्ये केला जातो। क्रमांक 5 ई वर्गीय आग। इलेक्ट्रिकल सामान किंवा इलेक्ट्रिकल फिटिंग यामध्ये किंवा यामुळे जी आग लागते त्याला ई वर्गीय आग म्हणतात। फायर कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इज कॉल्ड क्लास ई फायर। ही आग कधीही पाणी टाकून विझविली जात नाही कारण पाण्यातून वीज वाहून नेली जाते, ते विजेचे सुवाहक आहे। मग ई वर्गीय आग किंवा क्लास ई फायर जर विझवायची असेल तर त्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करणे हा आहे आणि म्हणून विद्युत उपकरणे किंवा इलेक्ट्रिकल फिटिंगमुळे जी आग लागते ती विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायू हा अग्निशामक म्हणून वापरला जातो। यानंतर तिसऱ्या आपत्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। लँडस्लाइड म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूस्खलन। ही देखील मानवनिर्मित असू शकते किंवा नैसर्गिक आपत्ती देखील असू शकते। त्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्यावरून ती मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे हे ठरवलं जातं। भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर यामुळे जर भूस्खलन झालं, लँडस्लाइड झालं तर ती नैसर्गिक आपत्ती असते। पण बेसुमार वृक्षतोड आणि जमिनीची धूप, त्याचबरोबर डोंगराळ भागांमध्ये रस्त्यांचं खोदकाम केलं तर ह्या मानवनिर्मित कारणांमुळे त्या ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढतो आणि दरड कोसळते, तर त्यावेळेला ती आपत्ती मानवनिर्मित कारणांमुळे घडलेली असते हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। या विविध आपत्तींचा जो आपण विचार केला त्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावरती जीवित, भौतिक हानी आणि आर्थिक हानी देखील होते आणि मग आपत्तीत सापडलेल्या समूह घटकांचं संरक्षण करण्यासाठी आपत्ती निवारण केलं जातं।
आणि या आपत्ती निवारणाचाच एक भाग म्हणून काही संस्था त्यासाठीचं कार्य करत असतात. त्या संस्थांची नावे आपण जाणून घेतो आहोत. पहिली संस्था आहे NCS म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी. ही संस्था राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था आहे आणि केंद्र शासनाच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप व विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचे काम करते. पर्वतीय प्रदेश किंवा ज्या प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो, रस्त्यांची बांधकामं केलेली आहेत, अशा प्रदेशांमध्ये भूस्खलनाचा धोका जास्त असतो आणि मग या भूस्खलनाच्या परिणामांचा अंदाज घेण्यासाठीचं कार्य करणाऱ्या संस्था आहेत. नंबर 1 इंडियन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट आणि नंबर 2 इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट. याच्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी आणि वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थांची देखील मदत घेतली जाते. आता आपण विचारात घेऊयात आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणावरती आधारित आणि NMMS परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यातील प्रश्न पहिला आहे, टिंबटिंब हा मानवनिर्मित आपत्तीचा प्रकार आहे. डॅश डॅश इज द टाईप ऑफ मॅनमेड डिझास्टर. नंबर 1 दरड कोसळणे लँडस्लाईड. 2 भूकंप अर्थक्वेक. 3 आग लागणे फायर. 4 दंगल किंवा रायट. आणि यापैकी आपलं मानवनिर्मित आपत्ती आहे ऑप्शन नंबर 4 दंगल किंवा रायट. प्रश्न दुसरा, नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी हे सर्वात उत्तम साधन आहे. डॅश डॅश इज द बेस्ट डिव्हाइस टू पुट ऑफ स्मॉल फायर. पर्याय 1 स्टिरप पंप. 2 पाणी किंवा वॉटर. 3 आगीची कोंडी करणे सप्रेस द फायर. 4 कार्बन डायऑक्साईड. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टिरप पंप. प्रश्न तिसरा, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला टिंबटिंब म्हणतात. द मशीन ऑर इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स द अर्थक्वेक्स इज कॉल्ड. त्यामध्ये आपल्याला 6 बाबींची नोंद दिलेली आहे. A सेस्मोग्राफ. B सेस्मोमीटर. C लॅक्टोमीटर. D रिश्टर स्केल. E थर्मामीटर आणि F हायग्रोमीटर. यापैकी काही उपकरणं अशी आहेत की जी भूकंपाची नोंद घेण्यासाठी वापरली जातात आणि त्यासाठीचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या 6 पैकी पर्याय A सेस्मोग्राफ आणि B सेस्मोमीटर हे भूकंपाची नोंद घेण्यासाठी वापरले जातात आणि A आणि B चा समावेश असणारा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लॅक्टोमीटर हे दुधातील त्याला फॅट्स असं म्हटलं जातं, त्याची मोजणी करण्यासाठी वापरलं जातं. थर्मामीटर तापमानासाठी वापरलं जातं आणि हायग्रोमीटर हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न चौथा, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी या गणिती एककाचा वापर केला जातो. द ॲसेंट्युएशन ऑर इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक is measured in mathematical measuring unit called dash dash. Option 1 Richter scale. Option 2 meter. Number 3 seismometer. Number 4 hygrometer. आणि परफेक्ट उत्तर आहे, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिश्टर स्केल. प्रश्न 5वा, नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर च्या निरीक्षणानुसार पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे टिंबटिंब भूकंप होतात. पृथ्वीवरती जे भूकंप होतात त्याच्या नोंदी आणि निरीक्षणाचं काम करणारी जी संस्था आहे त्याचं नाव आहे नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर. आणि मग या संस्थेनं केलेल्या मोजणीनुसार किती भूकंप होतात एका वर्षात, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12,400 ते 14,000. प्रश्न 6वा, भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास टिंबटिंब म्हणतात. सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ऑर ग्राउंड इज कॉल्ड. ऑप्शन 1 भूकंप अर्थक्वेक. नंबर 2 दरड कोसळणे लँडस्लाईड. 3 आपत्ती डिझास्टर. 4 त्सुनामी. यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
एक भूकंप. आपत्ती हे उत्तर नाही, कारण भूकंप ही एक विशिष्ट प्रकारची आपत्ती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच अचूक उत्तर आहे. प्रश्न 7वा. ज्वालाग्राही घनरूप पदार्थांपासून लागणारी आग म्हणजे टिंबटिंब होय. फायर कॉज्ड ड्यू टू कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स और सॉलिड सबस्टन्सेस इज कॉल्ड क्लास ए फायर. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवर्गीय आग किंवा क्लास ए फायर. प्रश्न 8वा. ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थांपासून लागणारी आग म्हणजे टिंबटिंब होय. फायर्स कॉज्ड ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस इज कॉल्ड. आणि या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब वर्गीय आग. प्रश्न 9वा. ज्वालाग्राही धातुरूप पदार्थांपासून लागणारी आग म्हणजे टिंबटिंब होय. अ फायर कॉज्ड ड्यू टू कंबस्टिबल मेटल्स इज कॉल्ड. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड वर्गीय आग किंवा क्लास डी फायर. प्रश्न 10वा. ज्वलनशील वायुरूप पदार्थ किंवा ज्वलनशील वायू यापासून लागणारी आग म्हणजे टिंबटिंब होय. अ फायर कॉज्ड ड्यू टू गॅसियस सबस्टन्सेस इज कॉल्ड. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क वर्गीय आग म्हणजेच क्लास सी फायर. प्रश्न 11. इलेक्ट्रिकल सामान व फिटिंग इत्यादी सामानापासून लागणारी आग म्हणजे डॅश डॅश होय. अ फायर कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स इज कॉल्ड. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ई वर्गीय आग किंवा क्लास ई फायर. प्रश्न 12. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी पुढीलपैकी कोणते साधन वापरले जात नाही? टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक, विच मॉडर्न इक्विपमेंट इज नॉट यूज्ड फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय 1 लेसर रेंजिंग, 2 क्रीप मीटर, 3 रिश्टर स्केल, 4 व्हेरी लॉंग बेसलाईन. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिश्टर स्केल. ते कारण रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे, म्हणून पर्याय 3 हे साधन नाही, म्हणून ते आपलं उत्तर आहे. प्रश्न 13. लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी पदार्थांमुळे लागलेली आग विझविण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. द फायर कॉज्ड ड्यू टू वूड, क्लोथ्स, कोल, पेपर्स कॅन बी पुट आउट विथ. 4 पर्याय आहेत. नंबर 1 पाण्याने थंडावा निर्माण करून म्हणजे कूल आउट विथ वॉटर. 2 अग्निशामक वापरून यूजिंग फायर एक्सटिंग्विशर्स. 3 आगीची कोंडी करून सप्रेस द फायर. आणि 4 कार्बन डायऑक्साईड वायू वापरून. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाण्याने थंडावा निर्माण करून किंवा कूल आउट विथ वॉटर. प्रश्न 14. इलेक्ट्रिकल सामान व फिटिंग इत्यादी पदार्थांमुळे लागलेली आग विझवण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. द फायर कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स कॅन बी पुट आउट विथ. पर्याय 1 पाण्याने थंडावा निर्माण करणे, कूल आउट विथ वॉटर, अग्निशामकाचा वापर. पर्याय 3 आगीची कोंडी करणे. पर्याय 4 कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर. आणि याचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर. प्रश्न 15. तेलामुळे लागलेली आग परिणामकारकरित्या विझविण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? टू एक्सटिंग्विश द फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज मोस्ट यूजफुल? पर्याय 1 पाण्याने थंडावा निर्माण करणे, कूल आउट विथ वॉटर. नंबर 2 फेस येणाऱ्या अग्निशामकाचा वापर, अ फ्रॉथ लाईक फायर एक्सटिंग्विशर्स. नंबर 3 आगीची कोंडी करणे, सप्रेस द फायर. नंबर 4 कार्बन डायऑक्साईड वायू. आणि यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फेस येणाऱ्या अग्निशामकाचा वापर, अ फ्रॉथ लाईक फायर एक्सटिंग्विशर्स. आणि तेलामुळे लागलेली आग विझवण्यासाठी
या ठिकाणी त्याचा एक स्तर करून त्याचा ऑक्सिजनशी संपर्क तोडला जातो आणि आग विझण्यास मदत होते. म्हणून पर्याय 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. 16 विजेमुळे व तेलामुळे भडकलेली आग परिणामकारकरित्या विझविण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती योग्य आहे? टू एक्सटिंग्विश द फायर स्प्रेड ड्यू टू इलेक्ट्रिसिटी ऑर ऑइल, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज मोर युजफुल? यापूर्वीच्या प्रश्नामध्ये फक्त तेलाचा विचार केलेला होता. या ठिकाणी वीज आणि तेल असे 2 घटक विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. मग पर्यायांपैकी पहिला पर्याय आहे पाण्याने थंडावा निर्माण करणे. नंबर 2 फेस येणाऱ्या अग्निशामकाचा वापर. नंबर 3 वाळू किंवा मातीचा वापर. आणि नंबर 4 कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर. पर्याय 2 हे उत्तर इथे अयोग्य आहे, कारण विजेचा ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला पाणी विजेचे सुवाहक असल्यामुळे वापरता येत नाही, म्हणून फेस येणारे अग्निशामक इथे वापरू शकत नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाळू किंवा मातीचा वापर, यूज ऑफ सँड ऑर ऑइल. प्रश्न 17 भूकंप होण्याचे नैसर्गिक किंवा निसर्गनिर्मित कारण कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरल कॉज ऑफ ॲन अर्थक्वेक? पर्याय 1 ज्वालामुखीचे उद्रेक, व्होल्कॅनिक इरप्शन. नंबर 2 मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ. नंबर 3 खाणकाम म्हणजे मायनिंग. नंबर 4 जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या, अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट्स. आणि यापैकी नैसर्गिक कारण फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 1. आणि म्हणून उत्तर देखील तेच आहे, ज्वालामुखीचे उद्रेक किंवा व्होल्कॅनिक इरप्शन, पर्याय 1. प्रश्न 18 दरड कोसळण्याचे पुढीलपैकी मानवनिर्मित कारण कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज मॅनमेड कॉज ऑफ लँडस्लाइड? पर्याय 1 स्टॉर्म्स म्हणजे वादळ. नंबर 2 अतिवृष्टी. नंबर 3 बेसुमार वृक्षतोड आणि डोंगराळ भागात रस्ते बांधकाम. आणि नंबर 4 भूकंप. आता मानवनिर्मित कारणाचा विचार करायचा आहे. मग वादळ, अतिवृष्टी आणि भूकंप ही नैसर्गिक कारणं आहेत. मानवनिर्मित कारण आहे पर्याय क्रमांक 3 बेसुमार वृक्षतोड आणि डोंगराळ भागात रस्ते बांधकाम, म्हणजेच अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज अँड बिल्डिंग रोड्स इन माउंटन्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 19 पुढीलपैकी कोणता परिणाम दरड कोसळण्याचा नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द इफेक्ट ऑफ लँडस्लाइड? पर्याय 1 नदीला पूर येतो किंवा नद्यांचे मार्ग बदलतात. नंबर 2 धबधब्यांचे स्थानांतरण होते. नंबर 3 कृत्रिम जलाशय निर्माण होतात. नंबर 4 आग लागते. यापैकी आग लागणे हा दरड कोसळण्याचा परिणाम नाही. उर्वरित 3 दरड कोसळण्याचे परिणाम आहेत. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आग लागते किंवा फायर. प्रश्न 20 त्सुनामी लाटा निर्माण होणे हा टिंबटिंबचा परिणाम आहे. त्सुनामी वेव्ज आर क्रिएटेड ड्यू टू डॅश डॅश. पर्याय 1 सागर तळाशी होणारे भूकंप, अर्थक्वेक्स ॲट द बॉटम ऑफ ओशन. नंबर 2 दरड कोसळणे, लँडस्लाइड. नंबर 3 सागरातील चक्रीवादळे, सायक्लॉन्स ऑर स्टॉर्म्स इन द सी. आणि 4 ज्वालामुखी किंवा व्होल्कॅनिक इरप्शन. यापैकी त्सुनामी लाटा फक्त सागर तळाशी निर्माण होणाऱ्या भूकंपांमुळे तयार होतात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागर तळाशी होणारे भूकंप, अर्थक्वेक्स ॲट द बॉटम ऑफ द ओशन. प्रश्न 21 भूमिगत जलपातळी वर खाली जाणे हा टिंबटिंबचा परिणाम आहे. लेवल ऑफ वॉटर टेबल चेंज इज ॲन इफेक्ट ऑफ डॅश डॅश. पर्याय 1 भूकंप, अर्थक्वेक. 2 ज्वालामुखी. 3 दरडी कोसळणे. 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकंप किंवा अर्थक्वेक. भूगर्भातील पाण्याची पातळी वर खाली होणं हा फक्त भूकंपाचाच परिणाम आहे, म्हणून पर्याय 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 22 खालीलपैकी दरड कोसळण्याचा परिणाम कोणता? आयडेंटिफाय द इफेक्ट्स ऑफ लँडस्लाइड फ्रॉम द फॉलोइंग.
नंबर 1 नद्यांचा मार्ग बदलणे, रिव्हर्स चेंज देअर पाथ्स. नंबर 2 वाहतूक विस्कळीत होणे. नंबर 3 वनस्पती जीवन नष्ट होणे. आणि नंबर 4 वरील सर्व. नद्यांचा मार्ग बदलणे, वाहतूक विस्कळीत होणे, वनस्पती जीवन नष्ट होणे या सगळ्या बाबी दरड कोसळण्याचा परिणाम आहे आणि म्हणून उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. आता आपण थोड्या वेगळ्या प्रश्नांकडे वळतो आहोत. विस्तृत रूप ओळखा किंवा लिहा. हा प्रश्न स्पर्धा परीक्षांना देखील महत्त्वाचा आहे आणि आपल्या शालेय स्तरावरील परीक्षांसाठी देखील महत्त्वाचा आहे. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 23. NDRF चे विस्तृत रूप कोणते? तर त्याचे विस्तृत रूप आहे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. प्रश्न 24. RDF चे विस्तृत रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर उत्तर आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आणि रेल्वेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपत्ती निर्माण झालेली दिसून येते त्या प्रत्येक ठिकाणी जीविताचे आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीची मदत कार्य करणारी ही एक मोठी फोर्स आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. प्रश्न 25. CRPF चे विस्तृत रूप म्हणजेच लॉंग फॉर्म तो आपण जाणून घेतो आहोत. तो आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल. प्रश्न 26. NCC चे विस्तृत रूप म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? तर तो आहे नॅशनल कॅडेट कोर. पण इथे जे कोर आहे त्याचं स्पेलिंग लक्षात घ्या. CORE असं नसून ते आहे CORPS. कॉर्प्स ऐवजी त्याचा उच्चार केला जातो कोअर. आपणाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या पाठ्यघटकासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.